केक म्हटलं की कोणत्याही लहान मुलांचा अतिशय फेवरेट असतो, पण म्हणून आपण रोज रोज त्यांना बेकरीमधले ती शिळे व मैद्याची केक आणून नाही देऊ शकत, कारण ते त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात। म्हणून आज आपण बेकरीपेक्षाही चविष्ट, पौष्टिक, मऊ आणि लुसलुशीत गूळ आणि तूप घालून केलेला गव्हाच्या पिठाचा केक करणार आहोत। हा केक करायला अगदी सोपा आहे, अगदी कुणीही करू शकेल इतका सोपा। खायला खूपच मस्त टेस्टी आहे, स्वाद पौष्टिक सुद्धा आहे आणि मस्त मऊ आणि लुसलुशीत आणि जाळीदार असा हा केक होतो। तुम्ही इथे बघू शकता आपला केक किती छान असा फुलला आहे, शिवाय मस्त मऊ आणि लुसलुशीत झाला आहे। तुम्ही बघू शकता आपल्या केकला किती मस्त अशी जाळी झाली आहे। विश्वासच होत नाही ना की हा आपण घरी गव्हाच्या पिठापासून बनवला आहे। तर केकची रेसिपी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। केक करण्यासाठी इथे मी 1 वाटी गूळ किसून घेतला आहे। बघा, गूळ आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे। गुळाच्या ऐवजी तुम्ही गुळाची पावडर सुद्धा इथे वापरू शकता। आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक अगदी व्यवस्थित होईल। तर आता याच्यामध्ये मी ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी थोडंसं कोमट केलेलं दूध घातलं आहे आणि आता या दुधामध्ये हा गूळ आपण विरघळून घेणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने या दुधामध्ये हा गूळ मी इथे विरघळून घेतला आहे। आता याच्यामध्ये आपण मोठ्या चमच्याने 3 मोठे चमचे साजूक तूप घालणार आहोत। तूप आपल्याला वितळून घालायचं आहे। तूप जर नसेल तर तुपाच्या ऐवजी तेल घातलं तरीही चालेल। आता हे तूप या दूध आणि गुळाच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। केकमध्ये तूप घातल्याने केक खाताना कोरडा लागत नाही। आता हे व्यवस्थित असं मिश्रण आपलं तयार आहे। तर गव्हाच्या पिठाचा केक करण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे। बघा, वाट्या अगदी दाबून भरायच्या नाहीत, हलक्या अशा ह्या वाट्या मी भरून घेतल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी बारीक रवा। त्याच्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं आहे। या छोट्या चमच्याने म्हणजे चहाच्या पावडरच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर याच्यामध्ये मी घातली आहे। बघा, केकसाठी सोडा आणि बेकिंग पावडर महत्वाची आहे, पण तुमच्याकडे जर सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा इनो घालू शकता। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर दूध, गूळ, तुपाचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये थोडं थोडं टाकून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, दूध थोडं थोडं टाकायचं आहे आणि मिश्रण एकाच दिशेला फेटून आपल्याला हे गुठळारहित मिश्रण याचं करायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने केकचं मिश्रण इथे मी करून घेतलं आहे आणि आता आपलं मिश्रण जे आहे थोडंसं घट्ट आहे, म्हणून मी 2 ते 3 चमचे दुसरं दूध याच्यामध्ये घातलं आहे। हे मिश्रण आपल्याला जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं करायचं आहे आणि याच्यामध्ये अजिबातही गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। तर बघा, इथे आपलं केक